हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत ना आणि मजेतच राहा. तर बघा, कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेलं होतं की मी डोस्याचं पीठ हे करायला ठेवलेलं होतं. प्रमाण व्यवस्थित असं तुमच्यावर शेअर केलेलं आहे. तरी कमेंट आली की ताई तुम्ही प्रमाण कसं घेतलेलं आहे. तर परत मी सांगते, 4 वाटी मी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, मूठभर पोहे, 1 चमचा मेथ्या घेतलं होतं आणि ते मी 4 ते 5 तास दिवसा मी काल भिजायला ठेवलेलं होतं. त्यानंतर रात्री मी मिक्सरमधून काढून हे बघा अशा पद्धतीने मी आपल्या जे काही डबे असतात ना त्यामध्ये हे केलेलं आहे. तर किती छान पद्धतीने पीठ आपलं आमवलं गेलेलं आहे. आमवलं म्हणतात आमच्याकडे, फर्मेशन झालेलं आहे किती सुंदर असं. तर खरं सांगते, असं डब्यामध्येच ठेवलं ना खूप छान पद्धतीने आपलं इडलीचं, डोस्याचं, उत्तप्पाचं पीठ खूप छान पद्धतीने ते होतं. आणि हे बघा किती छान प्रकारे फसफसून एकदम बाहेर असं आलेलं पण आहे, तुम्हाला दिसत असेल. ओटा ऑलरेडी मी साफ केलेलाच होता, त्यामुळे ओट्यावरचं मी सगळं काही पुसून घेणारच आहे. नाही असं पण नाही, वाया घालवणार नाही अजिबातच. कारण की ओटा माझा तुम्ही कधीही बघा, माझा पांढरा ओटा असल्यामुळे एकदम क्लीन असा ओटा असतो. मला पर्सनली सांगायचं झालं तर मला ओट्यावरती वगैरे घाण अजिबात आवडत नाही. जेवढं किचन माझं क्लीन असेल ना तेवढं आवडतं. इतर घरामध्ये राडा असलं तरी काही वाटत नाही मला, पण किचनमध्ये हायजेनिक मला लागतंच. नाही तर माझं घरात मी हे असं असते, इथं ठेवलं तिथं ठेवलं थोडंसं चालूच असतं माझं. त्यानंतर बघा खूप छान पद्धतीने आपलं पीठ झालेलं आहे डोस्याचं. आणि खरंच सांगते, एवढं मस्त ह्या डब्यामध्ये ना पीठ बनतं. पातल्यात वगैरे आपण ठेवतोच, पण त्याच्यापेक्षा पण तुम्ही असं डब्यात आणि आत जर तुमच्याकडे फर्निचर असेल ना, तर फर्निचरमध्ये आतमध्ये ठेवत जावा. एकदम मस्त असं फर्मेशन होतं त्याचं. आणि नाही तर तुमच्याकडं OTG मायक्रोन वगैरे असेल ना, त्यात जरी हा डब्बा बसत असेल ना तर त्यात तुम्ही ठेवू शकता. तर ॲक्च्युली माझा डब्बा त्यात बसत नव्हता ना, त्यामुळे मी थोडंसं हे केलं. आणि त्यानंतर बघा ते पीठ खूपच हे झालं होतं, पण तेवढं हे केलं, अंघोळ केल्यानंतर ते आवरून घेतलं. त्यानंतर घरची पूजा वगैरे केली आणि त्यानंतर थोडं स्वामीचं नामस्मरण केलं. आणि त्यानंतर बघा सब्जासी घेतलं. उन्हाळा खूप चालू झालेला आहे आणि थोडंसं शरीरात थंड पण वाटतं ना त्यामुळे. आणि तिकडे तनिषला पण पहिलं दिलेलं आहे, पण मुलांना व्हिडिओमध्ये मी जास्त घेत नाही कारण की त्यांना नाही आवडत. आणि कसं असतं बघा, नसेल आवडत तर घ्यायचं नाही, तर खूप चिडचिड करतात मुलं. माझी मुलाचे पापा पण तसेच सेम. त्यामुळे तर चला, आपण चॅनल सुरू केले तर आपणच त्यामध्ये पाहिजे जास्त असतं. त्यामुळं मग मला जे काही टिप्स वगैरे, किचन टिप्स वगैरे माझं इथे सांगण्याचा प्रयत्न असतोच तुम्हाला. त्यानंतर बघा स्प्राऊट पण मी हे केलेले होते सकाळी. ज्यावेळेस तांदूळ भिजू घातले होते त्यावेळेस इथे केलेलं होतं. रात्री ते बाहेर ठेवलं आणि खूप छान प्रकारे ह्याला मोड आलेला आहे, तर मग फ्रीजमध्ये ठेवलं. त्यानंतर इकडे कुकर वगैरे लावलेला आहे, दूध तापायला ठेवलेलं आहे. आता बटाट्याची भाजी बनवणार आहे. तर बटाभाजी बनवण्यासाठी बघा, डोसा बनवायचा आहे ना, मग बटाभाजी पाहिजेच. त्यानंतर नॉर्मली आपण फोडणी तसं दिली आणि लसूण आणि अद्रक मी कुटून घातलेला आहे. अद्रक घाला, खूप छान पद्धतीने टेस्ट येते. त्यानंतर उभा चिरलेला कांदा, कढीपत्ता घाला. शक्यतो मी काय नॉर्मल बटाभाजी बनायला साधा कांदा आपण चिरून घेतो, पण ह्यामध्ये मी उभा चिरलेला कांदा घालते. त्यानंतर हिरवी मिरची घालून घेते, खूप छान प्रकारे टेस्ट येते. ह्यामध्ये तुम्ही वाटलं आहे ना टोमॅटो पण घाला. व्हेजिटेबल हवं असेल तर तुम्ही घालू शकता, पण माझ्या मुलांना जे डोस्यावर भाजी बनवताना त्यात व्हेजिटेबल नाही आवडत, त्यामुळे मी व्हेजिटेबल नाही घालत. त्यानंतर हळद वगैरे घातलेली आहे. बटाटा उकडून नंतरची चिरून बारीक अशा पद्धतीने मी घेतलेले आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. हे सगळं व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम मस्त यम्मी साधी सिंपल अशी जशी गार्डनवरती असते बघा डोस्यावर बटाभाजी, तशीच होते सेम. कारण की काका ओळखीचे झालीत ना, त्यांनी हे सांगितलेलं होतं मला, त्यामुळे मी सेम त्याच पद्धतीने बनवते. एकदम मस्त टेस्टी अशी होते बघा. वाटलं तर तुम्हाला त्यामध्ये मसालेदार आवडत असेल तर तुम्ही गरम मसाला वगैरे, किचन किंग मसाला घालू शकता, छान बनते त्याने पण. त्यानंतर बघा संध्याकाळची वेळ जायचं आहे मला बाहेर, आणि एवढं सकाळी डोसा, बटाभाजी आणि चटणी पण बनवली होती. तरी मुलांची फरमाईश आहे की मम्मा आता तू जाणार आहेसच बाहेर, तर आमच्यासाठी मस्तपैकी नूडल्स बनव. तर मुलांचे पापा गेलेले आहेत, त्यांचे कंपनीतले TCS मधली आहेत ना, आधीचे कलिग्स आहेत ना, त्यांच्या पार्टीला गेले. त्यांना आता 2-3 किती वाजतील माहीत नाही आपल्याला रात्रीचे. त्यामुळे पार्टीला गेले की एकदा खूप वेळ लागतो त्यांना, त्यामुळे जाऊ दे म्हणलं की आता ते गेलेच आहेत, तर आता मुलांसाठी तर बनवावं लागणार ना काहीतरी. असं थोडीच आहे की काही नाही बनवायचं, मी तर बाहेर खाणार आहे माझ्या फ्रेंड्सबरोबर. हे अशा पद्धतीने कधी कधी गोंधळ उठतोच बघा. नाही म्हणलं तर म्हणलं जाऊ दे आता, मुलांसाठी मला इथे नूडल्स वगैरे बनवून घ्यायचं आहे. तर चला मी तुम्हाला दाखवेन नूडल्स वगैरे कसे बनवते वगैरे. अगदी साधी सिंपल पटके झट बनवणार आहे, कारण मला स्वतःला पण आवरायचं आहे ना. आमच्या इथे कसं असतं की मैत्रिणीने काय प्रोग्राम ठरवला नाही ठरवला म्हटलं तर सगळं काही बघा
बघा तुम्हाला सांगते, टापटीप व्यवस्थित असं करावं लागतं. पण सगळे छान एकदम मस्त येतात. मग आवरायला पण आपल्याला वेळ लागतो. असं चला घरचे कपडे घातले गेलो असं पण नाही ना, त्यामुळे थोडंसं आवरायला लागतंच. त्यामुळे म्हटलं जाऊ दे, थोडंसं मुलांसाठी पटकन झटपट बनवता येईल, कारण की बरं पडतं. आणि इथे मी आज चालू आहे गाणं म्हणणं वगैरे. तिकडे तर निमिष म्हणतो, मम्मा तू गाणं म्हणतेस ना, तर तसंच आवाज तू घे, असं त्याचं म्हणणं आहे. तर चालू असतं मुलांचे गंमत जम्मत वगैरे. तर आता इथे नूडल्स आहे ना, पहिल्यांदा मी इथे बॉईल करायला पाणी ठेवत आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालत चला. बरेच जण त्यामध्ये मीठ घालत नाही. ज्यावेळेस आपण नूडल्स उकळतो ना, त्यावेळेस मीठ घातल्याने थोडंसं त्यामध्ये नूडल्सला थोडंसं अशी टेस्ट छान येते. नाही तर आणि लागतात, त्यामुळे टेस्ट एवढी काही खास लागत नाही. त्यामुळे इथं मीठ घातलेलं आहे. नूडल्स एकमेकाला चिटकवू नये म्हणून त्यामध्ये दुसरा चमचा मी त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. झाकण ठेवलं जेणेकरून पाणी पटकन उकळेल ह्यासाठी. आणि त्यानंतर इकडे मी व्हेजिटेबल चिरायला वगैरे घेतलेलं आहे. मला ॲक्च्युली ना 7-7:30ला तर निघायचं आहे. तर निमेश गेलेला आहेच ट्युशनला. तर म्हणलं आधीच लवकर पटकन आवरून घ्यावं. म्हणजे तो पण म्हटलं होतं मी ट्युशनला आल्यानंतर मम्मा मी खातो. आणि त्याची नाटकं बघा, त्यानं अजिबात खाल्लं नाही. नंतर डिनरला डायरेक्ट खाल्लं. पण जाऊ दे, मला ते दोघांसाठी बनवायचे होते म्हणून ते माझं जेवढे आणखी 2 पॅकेट आहेत शिल्लक. नूडल्स मुलांना दोघांना आवडतात, मला नाही आवडत. मुलांचे पापा पण नाही एवढे आवडून खात. तर त्यामुळे म्हटलं जाऊ दे, हे दोघांना नूडल्स आवडतात. आणि निमिषला एवढं काय आवडत नाही, तनिषला सगळ्यात जास्त आवडतं. पण भैयाला आवडतं म्हणून मम्मा तू बनव नूडल्स असं होतं. आणि आल्यावर तर बिलकुल खाल्लेलं नव्हतं त्याने. त्यानंतर बघा हे ते नूडल्स मी आता अशा पद्धतीने त्यामध्ये टाकून घेणार आहे. अगदी थोडंसं मी छोटंच पातेलं घेतलं, मोठं पण घेतलं नाही, कारण की कुठं भांडी भरवत बसायचं ना, दोघांनाच बनवायचं आहे त्यामुळे. तर हे बघा नूडल्स अशा पद्धतीने मस्तपैकी शिजल्यानं लई वेळ लागत नाही. 5 ते 7 मिनटं फक्त लागतात हे नूडल्स शिजायसाठी, वगैरे जास्त वेळ लागत नाही. तर खूप छान पद्धतीने आपले नूडल्स वगैरे शिजले गेलेले आहेत. काय करायचं, आपल्या घरी जी चाळणी असते बघा, ती चाळणी मोठी घ्यायची, त्यातनं नूडल्स पडू नये असे होल वगैरे लहान असणारी चाळणी घ्यायची. आणि ते नूडल्स त्यावरती टाकून आपण व्यवस्थित असं ते नूडल्स स्वच्छ धुवून घ्यायचं. कारण कसं असतं, ज्यावेळेस तुम्ही गरम आहे तोपर्यंत ते प्रोसेस केली ना, नूडल्स एकमेकांना चिटकत नाही. तुम्ही जर तसं गरम ह्यात ठेवलं ना, नूडल्स एकमेकाला चिटकतात. आणि ज्यावेळेस आपण नूडल्स सगळे व्हेजिटेबल घालून करू ना, त्यावेळेस ते खूपच गिचका असा होतो. त्यामुळे अशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला. काय झालं, काय झालं? पण तू मसाला आण म्हणलं होतं तुला येताना. ए चू चू, काय झालं क्लासमध्ये? एक ईशा नावाचा मुलगा आहे. इकडे इकडे इथे इथे इथे. त्यांनी फोन लपवला. हां, कुणाचा फोन लपवला? अर्धाचा. हां. त्यानंतर सर ती गेली शोधायला ईशानला. पण जेव्हा मी निघत होतो आम्हाला अर्धाचा फोन दिसला. आम्ही सरला बोललो. मग तू सर गाडीवर का आला सरांच्या? सर बोलले चल लवकर गाडीने आपण अर्धाच्या घरी जाऊ. आम्ही गेलो आणि आम्ही आलो. बरं ठीक आहे. झाला का व्यवस्थित क्लास? हो. तर बघा, निमिषला सांगितलं होतं मसाला आणायला नूडल्सचा. लगेच चाललोय. नको आता, भैया चाललाय. निमिष भैया चाललाय तर होते गाडीवर. नाही नाही नाही, भैया जाणार आहे त्या गाडीवरती, पटकन जाऊन येईल. खोटं बोलायला लागतं. मी खोटं बोलायचं नाही बसत बिकॉज तुम्हाला माझं असं खोटं बोललं की विश्वास बसत नसतो. म्हणून तर काय म्हणलं निमिष? पापा आज पार्टीला. मग काय, अभ्यास करायचंय भरपूर. नाही नाही, तेवढं बस होतंय. ग्लासवर पाणी पी, फ्रेश हो, देवाला दिवा लावायचंय. आता नूडल्स सगळी तयारी करून झाले, मसाल्याची वाट बसले. मला कसतर व्हायला लागलं. एकतर बाहेर जायचं नाही.
चला बाई, मुलांचं तर काही गोंधळ संपत नसतो माझ्याकडे, असंच राहतं या दोघांचं थोडंफार तुम्ही चालू असतं काही नाही काही. त्यानंतर मला तर चला नूडल्स बनवून घ्यावे, नंतर उशीर झाला की मला स्वतःला पण आवरायचं आहे. उद्याच्या ब्लॉगमध्ये कळणारच आहे मी कुठे आणि काय आणि कशासाठी चाललेले आहे वगैरे. मुलांचे पप्पा तर गेलेले आहेतच त्यांच्या आधीच्या कंपनीतले ऑफिसमधले जे फ्रेंड्स आहेत ना त्यांना भेटायला. त्यामुळे नंतर बघा आता इथे नूडल्ससाठी मोठी कढई घेतलेली आहे, व्यवस्थित हलवायला बरं पडतं ना मला, त्यामुळे आता नूडल्सला आपण फोडणी वगैरे अजिबात देत नसतो. त्यानंतर बघा इथे मस्तपैकी होबा चिरून कांदा घेतलेला आहे. मी तयारी करूनच ठेवली होती, तुम्हाला मी दाखवलं पण होतं मी तयारी केलेली वगैरे. आणि मी मसाला घेऊन येईल ह्याची वाट बघत बसलेली होती मी, कारण का नुसतं नूडल्स केले की मुलांना पण बास होतो ना, त्यामुळे. त्यानंतर इथे कॅप्सिकम घेतलेला आहे मी अशा पद्धतीने चिरून. तरीचं म्हणणं होतं मम्मा कॅप्सिकम अशा पद्धतीने चिर. त्यानंतर बघा त्यामध्ये थोडंसं व्हेजिटेबलसाठी मीठ घातलेलं आहे. तुम्ही ह्यामध्ये कोबी पण घालू शकता, पण माझ्या मुलांना कोबी आवडत नाही. गाजर घालू शकता, मी गाजर घालते, पण गाजर आता सध्या माझ्या घरात नाही. अचानक प्लॅन ठरला नूडल्स बनवायचा, त्यामुळे मला जाऊ दे, पोरांना जसं आवडतं तसं. आणि हे व्हेजिटेबल आहेत ना कच्चे ठेवायचे, जास्त आपल्याला पकवायचं नाही आहे ते. त्यानंतर मी तळायला ठेवलेले नूडल्स आहेत ते मी ह्यामध्ये टाकून घेत आहे. आणि खरंच सांगते मुलांना माझ्या प्रचंड अशा आवडतात. अगदी साधी सिंपल आहे बघा, तर तुम्ही करू शकता, एकदम इझी आहे मुलांसाठी वगैरे. तर हे अख्खा नूडल्स मसाला मिळतो मार्केटमध्ये, आपल्याला जास्त झंझट पण करावे लागत नाही. तो मसाल्याचं मी इथे 1 पॅकेट घातलेलं आहे, कारण की 1.5 घेतले होते ना मग नूडल्सचे मी पॅकेट. त्यामुळे आता हे सगळं व्यवस्थित असं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मिक्स करताना मोठा गॅस ठेवायचा. आणि खरं सांगू का तुम्हाला, ह्यामध्ये थोडंसं जास्तच तेल आपल्याला सुरुवातीपासून घालायला लागतं. आणि एकदम मस्त असे आपले नूडल्स मी करून घेतलेले आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे असेल तर ते ओनियन घालू शकता. कांद्याची पात घालणं ऑप्शनल आहे. त्या दिवशी मी ब्लिंकिटनं मागवलेलीच होती शिल्लक, म्हणलं चला आता त्यामध्ये हे करून द्यावं. आता इथे दोन्ही मुलांना मी नूडल्स देत आहे. निमिषला खायचं नाही कालवा करत आहे ट्युशन आल्यानंतर. मला जाताना म्हणलं होतं कर, आणि मग मी केलं तर आता खायला नको आहे, तर जाऊ दे म्हणलं दोघांना नेऊन देते. आणि खरं सांगा नेऊन दिलं, पण निमिषने बिलकुल खाल्लेलं नव्हतं. तर साधं सिंपल असं उन्हाळ्यात सुट्टे लागले तर तुमच्या मुलांना पण अशा पद्धतीने नूडल्स करून खाऊ घाला. खूप साधी सिंपल रेसिपी आहे. तर हे ॲमेझॉनवरती पण आपल्याला भेटून जाईल. आता ॲमेझॉन नाव पण खूप छान पद्धतीने अवेलेबल झालेलं आहे, की जेणेकरून तुमच्या इथे घरामध्ये 5 ते 7 मिनटामध्ये सगळे जे हवं आहे ते तुम्हाला ऑर्डर करू शकता तुम्ही. तर त्यानंतर बघा मुलांना इथं नूडल्स देते, आणि डिनरसाठी पण केलेलं आहे, कारण की नूडल्स केले म्हणल्यावर तनिषला काही दम निघणार आहे थोडीच का, त्यामुळे. तर इथे मी कॅमेरा ठेवला, तरी तिथून त्याला कळलं की मम्माने कॅमेरा ठेवला आहे, तर लगेच तो निघून गेला. तर मुलांना आता दोन्ही नूडल्स देते आणि मी आवरणार आहे. खूप वेगळा असा लूक करायचा आहे, डिस्को लूक करायचा आहे. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणारच आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये तसं शेअर केलेलंच आहे, पण म्हणलं ब्लॉग पण तयार केलेलंच आहे मी त्याच्यावरती पण वगैरे. तर निमिषला म्हणलं नूडल्स खाता नाही मम्मा, मला खायचं नाही, असं तसं चालूच होतं त्याचं. तर म्हणलं त्याला थोडं खा वगैरे, तर मग मी टेस्ट अगदी बघितली थोडीशी, तर छान झालेले होते. तर तुम्ही पण ट्राय करा, तुमच्या घरातल्या सगळ्यांना द्या, आणि कशी वाटली रेसिपी, आणि व्हिडिओ जास्त असं शेअर करा. चला बाय, काळजी घ्या, बाय.